नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण जिल्हा न्यायालयासाठी जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठीच्या मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, आपण त्याचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तर प्रश्नसंच 5 हा आपला चालू झालेला आहे। जर या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर निश्चितच तुम्ही बघून घ्यावेत। तर बघा, पहिला प्रश्न आपण बघूया। दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयावर कोणाचे नियंत्रण असते? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 2 उच्च न्यायालय हे याचं आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना घटनेतील कलमानुसार करण्यात आली। तर ऑप्शन्स 4 दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 2 124 हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढील प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास कोण शपथ देतो? तर 3 नंबरचा आन्सर आहे नंबर 4 राज्यपाल हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सेवक समाज ही संस्था कुणी स्थापन केली? तर बघा, तर ऑप्शन 4 दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4 दादाभाई नौरोजी हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याकडे 6000 MCQ उपलब्ध आहेत। जिल्हा न्यायालय या भरतीसाठी जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी 6000 MCQची नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे। ती जर कोणाला घरपोच हवी असेल तर त्यांनी मला 8329 5886 25 या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर मित्रांनो, ही जी फाईल असणार आहे, ही जी नोट्स आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट अशी नोट्स आहे। याच्यामध्ये जे चालू प्रश्न आहेत, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असे प्रश्न आपण तयार केलेले आहेत। तर लगेच ऑर्डर करा आणि या नंबरवरती संपर्क करा। बघा, पुढील प्रश्न आहे 5 नंबर, सन 1930 मध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू करण्यात आली। बघा, तर 5 नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे? तर नंबर 3 सविनय कायदेभंग हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट आहे, सन 1919 मध्ये समाप्त करण्यात आलेल्या कायद्यास काळा कायदा म्हणून संबोधले जाते। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 रौलट ॲक्ट हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा, भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टात केंद्र व घटक राज्यादरम्यान अधिकार विभागणीची तरतूद करण्यात आली आहे। तर बघा, 7 नंबरचे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। त्यांनी प्रश्न 7 नंबर आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4 7व्या हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट आहे 8 नंबर, संसदेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवण्याचा मान कोणास आहे? तर बघा, तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4 लोकसभेचे अध्यक्ष हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढील प्रश्न जो आहे तो आहे 9 नंबरचा, मध्य प्रदेशातील मंदसौर येथील गांधीसागर अभयारण्य या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर बघा, तर 9 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 चितळ हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट आहे 10 नंबर, तर मित्रांनो, आपला जिल्हा न्यायालयाचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। तो जर कोणाला जॉईन करायचा असेल तर त्यांनी मला 8329 58 86 25 या नंबरवरती व्हॉट्सअप ग्रुप जिल्हा न्यायालय असा मेसेज करायचा आहे। तर 10 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते? तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 सिंह मुद्रा हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट आहे 11 नंबर, G20 गटाची 18वी शिखर परिषद 2023 या देशात पार पडली। तर बघा, तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 भारत हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देखील आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। 12 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सापेक्षता सिद्धांत मांडला? तर 12 नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? तर नंबर 1 आइन्स्टाईन हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट आहे 13 नंबर, विषकन्या हे नाटक कोणी लिहिले? तर बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4
भावे हे याचं करेक्ट आन्सर आहे. 15 नंबरचा आता आपण प्रश्न जाणून घेऊया. 14 नंबरचा. डॅश डॅश हा जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो. तर ऑप्शन्स 4 दिलेले आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर 14 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 जिल्हाधिकारी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे 15 नंबर. स्त्रीस्तरीय पंचायत राज प्रणालीत डॅश डॅश ही संस्था तळपातळीवर कार्य करते. तर 15 नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4 ग्रामपंचायत हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे 16 नंबर. महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार कोण पाहतो? तर बघा 16 नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? मग नंबर 2 महानगरपालिका आयुक्त हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा 17 नंबरचा प्रश्न आहे. तर मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालयाचे 6000 MCQची नोट्स अवेलेबल आहे. एकूण 6000 MCQ आहे. त्याच्यामध्ये जर कोणाला घरपोच हवी असेल ही नोट्स किंवा डेमो फाईल जर बघायची असेल नोट्स घ्यायच्या आधी तर त्यांनी मला 8329 588625 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्ही संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर बघा 17 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही संस्था कुठे आहे? तर 17 नंबरचं करेक्ट आन्सर येईल नंबर 2 पुणे हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. 18 नंबरचा प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 नागपूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 19 नंबर. काळे पाणी ही कादंबरी कुणी लिहिली? तर बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे स्वाविदा सावरकर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 20 नंबर. लवाद या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. तर 20 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेल्या मध्यस्थ हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर 21 नंबरचा प्रश्न आहे. यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. तर बघा ऑप्शन्स आहेत 1 संत एकनाथ, नंबर 2 आहे संत ज्ञानेश्वर, नंबर 3 आहे संत ज्ञानदेव आणि नंबर 4 आहे संत गोरा कुंभार हे याचे ऑप्शन्स आहेत. तर 21 नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? नंबर 1 संत एकनाथ हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर येतात त्यांनी पटपट कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुमचा परीक्षेमध्ये कितपत अभ्यास झालेला आहे. 22 नंबरचा प्रश्न. लोक न्यायालयाला असेही म्हणतात. तर बघा काय म्हणतात? तर 22 नंबरचे करेक्ट ऑप्शन काय आहे? तर नंबर 3 लोक अदालत हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 23 नंबर. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर बघा 1960, 1955, 1949 की 1950. तर बघा तर 23 नंबरचं करेक्ट आन्सर हे काय असू शकतं? मग नंबर 2 1955 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा 24 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते? तर बघा 24 नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? मग नंबर 1 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा 25 नंबरचा प्रश्न आहे. 1 किलोबाईट. तर बघा तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर याचं इथं करेक्ट आन्सर काय येऊ शकतं? मग 25 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 1024 बाईट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 26 नंबरचा. भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते? तर 26 नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर 1 मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 27 नंबर. 5 जून हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो. बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 पर्यावरण हे याचं करेक्ट आन्सर आहे.
नेक्स्ट आहे 28 नंबर, ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या प्रभागात आढळतो? तर 28 नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर 2, हे याचं करेक्ट आन्सर आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जाते अर्थव्यवस्था म्हणून. तर 29 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3, मिश्र, हे याचं करेक्ट आन्सर आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, अमेरिकेचे विद्यमान तथा 46वे राष्ट्राध्यक्ष. तर 30 नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर 4, जो बायडेन, हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा, आपल्याकडे नोट्स देखील अवेलेबल आहे, तसेच आपल्याकडे ऑनलाईन बॅच देखील चालू झालेली आहे. जर कोणाला नोट्स किंवा क्लासेसबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर त्यांनी मला 8329 5886 25 या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील भाग जो असणार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद.